श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही अशा बाबी सांगणार आहे ज्या बाबी जर तुम्ही श्रावणामध्ये केलात तर तुमचे घर पूर्ण सुखाने भरेल, पण जर तुम्ही त्या गोष्टींना दुर्लक्ष केला तर तुमच्या घरात वाईट परिस्थिती यायला वेळ लागणार नाही। म्हणून ही व्हिडिओ एकदा पूर्णपणे पहा व प्रत्येक शब्द लक्ष देऊन बघा, मग तुम्हाला सर्व काही समजणार आहे। म्हणून ही व्हिडिओ पूर्णपणे नक्कीच पहा। पण त्या अगोदर तुम्ही या चॅनल वरती नवीन असाल ना तर एकदा नक्कीच सबस्क्राइब करा, कारण की स्वामीजी म्हणतात ते आम्ही सर्व या चॅनल वरती आणत असतो। आणि तुम्ही खरंच स्वामींचे भक्त असाल ना, एकदा सबस्क्राइब करूनच ठेवा, कारण की स्वामींचे सर्व काही गोष्टी, सर्व काही बाबी या चॅनल वरती येत असतात व स्वामींना काही तुमच्याबद्दल म्हणायचे असते ते सुद्धा या चॅनल वरती येत असतात। म्हणून या चॅनलला सबस्क्राइब करा। तरी श्रावण महिना म्हणजे हा वर्षामधला सर्वात चांगला महिना आणि या महिन्यात देव लवकर तुम्हाला पावतात, देव लवकर हा मनुष्यावरती प्रसन्न होतो। हा महिना म्हणजे आपल्या देवांचा महिना, हा महिना म्हणजे एकदम शुद्ध महिना। या महिन्यात जर तुम्ही काही चांगलं केलात तर तुम्हाला नक्कीच यश मिळते, ते मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे। म्हणून इथून ही व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका। तरी श्रावण महिन्यात चालू होताच व श्रावण महिन्याच्या मध्येच तुम्हाला कोणत्याही प्रकारचे वाईट कर्म करायची नाही व कोणत्याही माणसाबद्दल वाईट विचार करायचे नाही व आपल्या जवळची जी माणस आहेत त्यांच्याशी प्रेमाने वागायचे आहे। आपला परमेश्वर पहिले आपला स्वभाव आणि आपली वागणूक बघतो आणि श्रावण महिने सारख्या शुद्ध महिन्यामध्ये देव हा सर्वांची परीक्षा घेत असतो। स्वामी हे सर्वांची परीक्षा घेत असतात, म्हणूनच हा महिना सर्वात उत्तम महिना मानला जातो आणि या महिन्यात कोणीही मांसाहारी जेवण खात नाही। त्याचं कारण म्हणजे देव हा माणसावरती रागवतो। म्हणून आपलं जीवन सुधारण्यासाठी एवढी मोठी चूक कधीच करू नका। श्रावण महिन्यात चुकूनही कधीच मांसाहारी जेवण खाऊ नका। ही गोष्ट तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, पण यानंतरची जी गोष्ट आहे तुम्ही नक्कीच तिचा पालन करा। श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून व शेवटच्या दिवसापर्यंत तोंडातून कधीच अपशब्द काढू नका व सकाळ संध्याकाळ आपल्या परमात्माची पूजा करायला विसरू नका। रोज त्यांचे नाव काढत जा आणि मग बघा तुमचे आयुष्य कसे सुंदर प्रकारे पुढे जाते। वजन तुम्हाला तुमच्या स्वामीवरती किंवा देवावरती विश्वास असेल ना तर या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण की जे देव म्हणतो ते मी सर्वप्रथम या चॅनल वरती आणतो व तुम्ही खरेच भक्त असाल तर या चॅनलला सबस्क्राइब कराल। तर आता अत्यंत महत्त्वाचा म्हणजे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जर तुमचे कर्म चांगले ठेवले व श्रावण महिन्यामध्ये तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व चांगलं ठेवले, तुमच्या बोलण्याची रचना चांगली ठेवली व तुम्ही रोज देवाचं नाव काढलं व मांसाहारी जेवण केलं नाही, तर श्रावण महिना हा तुमच्या आयुष्यातला सर्वात उत्तम महिना जाईल व तुमच्या घरी यश यायला वेळ लागणार नाही। देव तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होईल आणि श्रावण महिन्यामध्ये काही सण येतात, त्या सणांना तुम्ही उत्तम प्रकारे साजरा करा व जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही सर्वांशी गोड बोलण्याचा प्रयत्न करा।
फक्त एवढे लक्षात ठेवा, बाकीचे जे महिने असतात त्या महिन्यात पण तुम्ही हे सर्व पालन केलात ना तर तुमचे आयुष्य एकदम पूर्णपणे बदलण्यासाठी वेळ लागणार नाही. तुमच्या आयुष्यात अशी चमत्कार होईल की तुम्हाला सुद्धा विश्वास होणार नाही की हे आयुष्य माझंच होतं ना. तर मी आज जे तुम्हाला गोष्टी सांगितल्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला कळले असतील तर या गोष्टीचा पालन तुम्ही श्रावण महिन्यात करा व इतर महिन्यात सुद्धा केलात तर ते एकदम चांगले होईल. व हे मला सुद्धा माहित आहे की संकटे हे सर्वांच्या आयुष्यात येतात आणि दुःख हे तर सर्वांच्या आयुष्यात येतात. भले तो माणूस श्रीमंत असो की गरीब असो, त्याच्या आयुष्यात दुःखांचा समाविष्ट असतोच. आणि त्या दुःखांचा एकमेव मार्ग म्हणजे आपल्या देवांची भक्ती. जर तो महिना श्रावण असो की दुसरा कोणता महिना असो, त्या महिन्यात सुद्धा जर तुमच्या देवाची तुम्हाला तोच विश्वास आणि तीच भक्ती राहिली ना की देव हा तुमची परीक्षा सुद्धा घेतो आणि देव हा तुम्हाला पावतो सुद्धा. तर मला हे सुद्धा माहित आहे की तुम्ही आता पण तुमच्या आयुष्यामध्ये कष्ट करत आहात, तुमच्या कुटुंबाला आणखीन सुख देण्याचा प्रयत्न करत आहात आणि त्या प्रयत्नात तुम्ही यशस्वी सुद्धा होणार आहात. फक्त हा श्रावणचा महिना तुम्ही श्रद्धेने पाळा व श्रद्धेने तुमच्या देवांवरती विश्वास करत या आयुष्यात पुढे जा. आणि ही गोष्ट कधीच विसरू नका की तुम्ही कोणताही मार्ग निवडला असेल तर तो मार्ग एकदा नीट बघा. तो मार्ग जर सत्याचा असेल, तो मार्ग जर चांगला असेल तर त्या मार्गावरती चालत राहा. भले तुम्हाला वेळ लागेल पण हा नक्की लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी होणार आहात. तर तुम्हाला हे सुद्धा समजलं असेल आता की श्रावण महिन्यात तुम्हाला कोणती कामे करायची आहेत व कोणती कामे करायचे आहेत ते मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यसन करायचं नाही व तुम्हाला श्रावण मध्ये जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही संबंध बनवण्याचा प्रयत्न कमीच करा. व तुम्ही या तुमच्या आयुष्यामध्ये असे काहीच करू नका की देव त्या गोष्टीवरती रागवेल व तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात मुक्या प्राण्यांना शिरावर महिन्यामध्ये पोट भरून खायला द्या. कारण पशुपतीनाथ श्रावण महिन्यामध्ये तुमच्यावरती प्रसन्न होईल. तर मला आता असे वाटते मी तुम्हाला ज्याही गोष्टी सांगितल्या आहेत त्या सर्व गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील व श्रावण महिन्याबद्दल व तुमच्या कर्मांबद्दल व तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुढे कसे जाता येईल व तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये असे काय करायचे की देव तुम्हाला पावेल व तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये दुःख दूर कसे करायचे आहे अशा काहीच व्हिडिओज आपल्या चॅनल वरती येणार आहेत. म्हणून या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा कारण आमचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येतील. चला तर भेटूया मित्रांनो वेगळ्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. हर हर महादेव.